श्री विग्रहांची आराधना ही विधीनुसार जे केलं जातं, तत्वानुसार जे केलं जातं, शास्त्रानुसार जे केलं जातं, त्याला काय म्हणतात? श्री विग्रहांची आराधना. आता बघा, कधी कधी आता आतापर्यंत कदाचित आपल्याला हेच माहीत नसेल की याच्यामध्ये हा फरक आहे. तर मूर्तीपूजा ही 100% यशस्वी तुम्ही त्यात व्हालच, याची गॅरंटी नाही, कारण तो अहंभाव पण भरलेला असेल खूप. पण श्री विग्रहांची आराधना जर करू शकलो जीवनामध्ये, तर आपलं जीवन आपण यशस्वी करू शकतो. श्री विग्रहांची आराधना जर आपण प्रॉपर पद्धतीने करू शकलो, मग ती घरी करा अथवा मंदिरात करा, परंतु ती शास्त्राप्रमाणे केली असेल. 3 विधी सांगितले. ही विधी, हे विग्रहांची सेवा करण्याचे 3 विधी आहेत. एक वैदिक विधी आहे, एक तांत्रिक विधी आहे, आणि तिसरा पंचरात्रिक विधी आहे. असे 3 विधी भगवंताची सेवा करण्याचे आहेत. मग ते माध्यम घरचं असू दे किंवा मंदिरातलं असू दे. आपण पोस्टाची पेटी पाहतो. पोस्टाची पेटीचं उदाहरण देत होतं उपाध्याय एका प्रवचनामध्ये, की ती रंगी एक हिरव्या कलरची असते आणि एक लाल कलरची पेटी असते. 2 पोस्टाची पेटी आपण जागोजागी पाहत आलो आपल्या बालपणी. आता तर कमी होत चाललंय. मग ती इथली असू दे किंवा प्रधान डाक कार्यालयातली असू दे, आपण निसंकोचपणे पत्र टाकतो त्याच्यामध्ये. आपल्याला पक्की खात्री आहे की हे माझं पत्र गंतव्यस्थानाला पोहोचणार. मग ते इथे टाकलेलं असू दे किंवा मोठ्या कचेरीत टाकलेलं असू दे, ते बरोबर त्याच्या योग्य स्थळी ते पोहोचवणारच. कुठल्याही याच्या बॉक्समध्ये आपण टाकतो का? दुकानामध्ये एखादा डोनेशन बॉक्स आहे किंवा कुठे काय एखादी लावलेला बॉक्स आहे, तिथे टाकतो का आपण? ती नाही टाकत. तर प्रॉपर ठिकाणी जर ते पत्र टाकलं व्यवस्थित, तिथे बरोबर इच्छित ठिकाणी पोचतं. म्हणजे त्याचप्रमाणे जर आपण मूर्तीपूजा जी आहे आपल्या मनाच्या स्तरावर करायला लागलो, घरामध्ये अहंभाव ठेवून करायला लागलो किंवा कॉम्पिटिशनमधून करायला लागलो, तर ते गंतव्यस्थानाला पोहोचणार नाही. ते प्रॉपर चॅनल जो दिला आहे, त्या चॅनलनुसार जर आपण करू, तर आपण खऱ्या अर्थाने भगवंताची कृपा प्राप्त करतो. कारण ही विग्रह सेवा जी आहे, ही आपल्या इंद्रियांना शुद्ध करते. आपल्या मनामध्ये जो काम आहे, आपल्या मनामध्ये द्वेष आहे, आपल्या मनामध्ये जो लोभ आहे, आपल्या मनामध्ये जे षडरिपू भरलेले आहेत, यांचं निर्दालन करायचं असेल तर विग्रह सेवेशिवाय अन्य पर्याय नाही.